अमेरिका भारत सुपर पॉवर बनण्याबाबत सावध का आहे? नवी दिल्लीमध्ये अमेरिकेच्या उपसचिवांनी सांगितले की भारतासोबत आर्थिक सहकार्य वाढवताना अमेरिका चीनबाबत झालेली चूक पुन्हा करणार नाही. कारण चीनची एक जुनी गोष्ट आहे. 1970च्या दशकात चीन गरीब आणि बंद अर्थव्यवस्थेत असलेला देश होता. 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन चीनला गेले आणि दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध सुरू झाले. अमेरिकेचा विचार असा होता की चीनला जागतिक अर्थव्यवस्थेत सामील करू, कंपन्या आणि कारखाने तिथे नेऊ. चीन श्रीमंत झाला की तो राष्ट्रीयदृष्ट्या खुला होईल आणि पाश्चिमात्य व्यवस्थेशी जुळून घेईल. 1980 नंतर डेंग शियाओपिंग यांनी चीनची अर्थव्यवस्था उघडली. परदेशी कंपन्या, तंत्रज्ञान आणि कारखाने मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये नेले. 2001 मध्ये चीन WHO मध्ये सामील झाला आणि जागतिक बाजारपेठ त्याच्यासाठी खुली झाली. चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली, पण अमेरिकेची योजना चुकली. चीन श्रीमंत झाला, पण त्याच्या राजकीय व्यवस्था बदललेली नाही. उलट चीनच अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनला. आज शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन थेट अमेरिकेशी स्पर्धा करत आहे. त्यामुळेच अमेरिका आता भारतासारख्या उदयोन्मुख देशांकडे अधिक सावधपणे पाहते. तंत्रज्ञानावर निर्बंध आणि सप्लाय चेन नियंत्रण वाढवत आहे. कारण एखादा देश खूप शक्तिशाली झाला की तो फक्त नियम पाळत नाही, तो स्वतः नियम लिहायला सुरुवात करतो आणि हे अमेरिकेला मान्य नाही. जय हिंद.